यंदा विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका. संभाजीनगर जालन्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केल्याची माहिती आहे. संभाजीनगर जालना विधान परिषदेमध्ये भाजपकडे एक हाती बहुमत आहे. जालन्यामध्ये भाजपकडे तब्बल 124 तर शिवसेनेकडे फक्त 21 मत आहेत. संभाजीनगरमध्येही भाजपकडे 133 तर शिवसेनेकडे 95 मतं आहेत. सोलापूर विधान परिषद निवडणूक काँग्रेसनं लढवावी. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी ही मागणी केलेली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी सुद्धा केलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला प्राधान्य मिळावं अशी मागणी त्यांनी केली. निश्चितपणे सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक ही लढवावी लागते. त्या प्रत्येकाची मनातली इच्छा असते. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची जागा ही निश्चितपणे मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली गेली होती आणि ती जागा पराभूत जागा आहे. त्यामुळं मी राज्याचा काँग्रेसचा प्रदेश प्रवक्ता म्हणून आज आमचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांची भेट घेऊन सविस्तर बाबा याबाबत सोलापूरची स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेसने लढवली गेली पाहिजे आणि त्या जागेसाठी मला उमेदवारी त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे अशी मी मागणी या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ साहेबांकडे केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची आज पत्रकार परिषद पार पडणार आहे. दुपारी 2:30 वाजता तटकरे दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. तटकरे नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना या पत्रकार परिषदेला महत्त्व आहे. सुनील तटकरे नाराजीवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. अधिकचे तपशील त्यांच्याकडून. शिवाजी, मध्यंतरी सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ही त्यांची पत्रकार परिषद होत आहे. त्या पार्श्वभूमीवरती शरद पवार यांच्याशी नक्की त्यावेळेस आजारी असल्या कारणाने त्यांची भेट घेतली नव्हती, त्यामुळे मी भेट घेतोय असे त्यांचे वाक्य होते. मात्र त्यानंतर जी वादळं उठली, ते नाराज आहेत, काही आरोप झाले की 22 आमदार घेऊन ते पक्षातून बाहेर पडणार आहेत, त्यांनी ते पार्थ पवार यांच्या संदर्भात नाराज आहेत असं देखील काही बातम्या सूत्रांच्या हवाल्याने आल्या होत्या. आणि त्यानंतर आता सुनील तटकरे पत्रकार परिषद घेत आहेत आणि या पत्रकार परिषदेला एक वेगळं महत्व प्राप्त होतं. फक्त या शरद पवार यांचीच नाही तर त्याच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर राष्ट्रवादीचे एक जुने नेते आहेत आणि त्यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळे आरोप होताना पाहायला मिळतात आणि या आरोपाच्या पार्श्वभूमीवरती त्यांची होणारी पत्रकार परिषद या सगळ्या दृष्टिकोनातून महत्वाची असणार आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा या संदर्भामध्ये आहे की रायगड जी विधान परिषदेची जागा आहे याच्या अगोदर अनिकेत तटकरे त्यांचे चिरंजीव हे विधान परिषदेवरती होते. त्याच जागेवरती आता शिवसेना शिंदे गटाने दावा केलेला असल्यामुळं ही जागा देखील महत्वाची आहे. त्यामुळं तिथे काय घडतं एकंदरीत पाहणं महत्वाचं आहे. एकंदरीत जर पाहिलं तर पक्षांतर्गतला संघर्ष, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतील पदांसमोर त्यांचं प्रदेशाध्यक्ष किंवा जनरल सेक्रेटरी म्हणून कुठलंही पद न आल्यानं त्यामुळे ते एक नाराज असल्याचं समजत होतं. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यामधील दोघंही पक्षावरती नाराज आहेत असं सांगितलं जात होतं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सुनील तटकरे आज 2:30 ते 3च्या दरम्यान दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेला एक वेगळं महत्व प्राप्त होतं आणि या पत्रकार परिषदेतून आता सगळे मुद्दे समोर येणार का हे पाहणं महत्वाचं. अगदी खरं आहे शिवाजी, तुम्ही वेगवेगळे मुद्दे सांगितले, ते सगळे महत्वाचे मुद्दे आहेत. या सगळ्या मुद्द्यांवर तटकरे बोलणार का, कोणकोणत्या मुद्द्यांवर बोलणार आणि काय बोलणार हे सगळं पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.